Presenting sponsor Nirmal Ujjwal, Kings and Berry, PNG Corporation. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तास प्रस्तुत विकास महाराष्ट्राचा आवाज नागपूरचा या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नागपूर राज्याची उपराजधानी, देशाचा मध्यबिंदू किंवा 0 माईल मार्कर, संत्रा नगरी जिथून देशविदेशामध्ये रसाळ संत्र्यांची निर्यात होते. अलीकडेच नागपूरच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवले गेले, ते म्हणजे सुंदर स्वच्छ शहर आणि त्याचबरोबर देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरित शहर. येत्या काळात देशाचा हा मध्यबिंदू शक्तिशाली विकसित भाग किंवा देशाच्या प्रगतीचा केंद्रबिंदू व्हायला हवा ना. मग त्यासाठी प्रशासनानं आणि नागपूरकरांनी काय करायला हवं याचा मागोवा घेण्याचा आणि मंथन करण्याचा आमचा हा प्रयत्न, विकास महाराष्ट्राचा आवाज नागपूरचा. या कार्यक्रमामध्ये आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी झी24 तास सेल्सचे रिजनल हेड राहुल सुपारे यांना मंचावर येण्याची विनंती करते. त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांना मंचावर घेऊन यावं अशी मी त्यांना विनंती करते. जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरचा आवाज ऐकायचा आहे. प्रगती कशी साध्य करता येईल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी नागपूरमधल्या विदर्भातल्या काही मान्यवर प्रथितयश लोकांची मतं जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे कार्यक्रमाचा आजचा हा पुढचा भाग आहे तो चर्चात्मक आहे. त्यासाठी मी आमंत्रित करते निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर मल्टीस्टेटचे संस्थापक श्री प्रमोद मानमोडे यांना. त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रमोद मानमोडे, मल्टीस्टेट निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक. असंघटित कामगार, उपेक्षित व्यापारी, उद्योजक आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी ही संस्था. वर्षापूर्वी आपल्या सभासदांकडून दररोज 1 रुपया गोळा करून या संस्थेचा कारभार सुरू झाला. प्रमोद मानमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीनं आता मोठी झेप घेतलीय. आज मितीला या संस्थेचे 1.5 लाखांहून अधिक सभासद आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते विखुरलेले आहेत. या सोसायटीचं आर्थिक व्यवस्थापन सांभाळण्याची जबाबदारी बँकिंग क्षेत्रातल्या वरिष्ठांकडे सोपवण्यात आली आहे. समाजातील उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी ही सोसायटी सेवारत आहे. विविध योजनांद्वारे महिला, छोटे उद्योजक आणि फेरीवाल्यांना कर्ज वाटप करण्यात निर्मल उज्ज्वल सोसायटी आघाडीवर आहे. तब्बल 1380 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या ठेवी, 800 कोटींचं कर्ज वाटप, देशातील 5 राज्यांमध्ये 60हून अधिक शाखा आणि 400 कोटी किमतीची मालमत्ता निर्मल उज्ज्वल सोसायटीची ही वैशिष्ट्य. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रमोद मानमोडे यांनी निर्मल जिनिंग, निर्मल टेक्सटाईल्स, PNG कॉर्पोरेशन आणि किंग अँड बेरीज अशा विविध उद्योगांची उभारणी केली. निर्मल जिनिंगनं या हंगामात थेट शेतकऱ्यांकडून 100 कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्याचं उद्दिष्ट आखलंय. त्यानुसार आतापर्यंत 70 कोटी रुपयांचा कापूस खरेदी करून 50%हून अधिक उद्दिष्ट पार झालंय. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रोख, धनादेश आणि RTGS द्वारे थेट पैसे देण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा दाम मिळावा यासाठी अगदी कमी ग्रेडचा कापूस देखील खरेदी करण्यात आला. अत्याधुनिक सुविधा, अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून निर्मल टेक्सटाईलची उभारणी करण्यात आली. आज मितीला या कंपनीनं गुणवत्तेच्या जोरावर देशांतर्गत बाजारपेठ काबीज केली आहे. शिवाय 7हून अधिक देशांमध्ये निर्यात सुरू केली आहे. कॉम्ड यान, कार्डेड यान, स्पॅन्डेक्स सिलब यान आणि कोम्ड कॉम्पॅक्ट यानची निर्मिती कंपनी करते. दरवर्षी 32,000 पेक्षा जास्त स्पिंडल तयार होतात.
400 पेक्षा अधिक लोकांना रोजगार देणाऱ्या या कंपनीचा कारभार देखील वरिष्ठ व्यावसायिक सांभाळतायत. पीएनजी कॉर्पोरेशन हे गारमेंट आणि टेक्सटाईल युनिट देखील मानमोडेंनी उभारलंय. या कंपनीत तब्बल 400 कुशल कामगार कामावर आहेत. पुरुष, महिला आणि लहान मुलांसाठी सुमारे 30 लाखांहून अधिक कपडे तयार केले जातात. फॅशन जगतातील बदलांचा आढावा घेत उत्तम दर्जाचं कपडे उत्पादन इथं होतं. आदित्य बिर्ला ग्रुप ते पॅन्टलून्स आणि रिलायन्स ट्रेंड पासून मिंत्रापर्यंत भारतातील आघाडीच्या ब्रँडचे कपडे इथं उत्पादित केले जातात. मानमोडे यांनी किंग्ज अँड बेरीज आणि लिली या ब्रँडचे कपडे तयार करण्याची फॅक्टरी कोंडाळीत सुरू केली आहे. मध्यम वर्गीयांना परवडतील अशा किमतीत ब्रँडेड कपड्यांचं उत्पादन हे त्यांचं उद्दिष्ट आहे. सर, खूप खूप स्वागत आहे विकास महाराष्ट्राचा आवाज नागपूरच्या या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थातच आम्हाला तुमच्या आवाजातून नागपूरकरांचं, विदर्भीयांचं काय नेमकं म्हणणं आहे हे जाणून घ्यायचं आहे विकासाबाबत. पण सुरुवातीला एक असं ऐकायला आवडेल, तुमचा आजवरचा जो प्रवास बघितलेला आहे, तर निर्मलची सुरुवात नेमकी कशी झाली हे आधी सुरुवातीला सांगा. 1987 पर्यंत मी एका संस्थेचा डेली कलेक्शन करणारा एक प्रतिनिधी होतो. त्यातून मला असं वाटलं की आपण जे मध्यमवर्गीयांना आणि समाजाला जे काही द्यायचं आहे ते उत्तम प्रकारे आपण आपली संस्था स्थापन करून देऊ शकतो. आणि आर्थिक मदत जर समजा सर्वसाधारण समाजाला झाली आणि गरजू लोकांना झाली तर त्यांच्या विकासाचा आणि रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. तुम्ही जसं म्हणालात की सुरुवातीला की एक डेली कलेक्शन करणारा एक व्यक्ती होतो. हे डेली कलेक्शन आम्ही ऐकलं की 1 रुपयापासून होतं. तर मग ही सुरुवात आणि आजवरचा प्रवास कसा झाला? त्यावेळेस काय होतं की आम्ही एक सर्वसाधारण याच्यातून आलेलो होतो. तर डेली कलेक्शन करताना म्हणजे पैसे लोकांच्या खिशातून काढताना जे आपल्याला पाहिजे असतं ते नव्हतं आमच्याकडं. तर काय होतं की आम्ही 2 रुपये 1 रुपया जे लोक डेली कलेक्शन आम्हाला देतील त्यावेळेस मला 60 रुपये पर डे कलेक्शन माझं व्हायचं आणि महिन्याचे मला 60 रुपये मिळायचे त्या कलेक्शनच्या ह्याच्यातून. तर तशा आम्ही सुरुवात केलेली होती. आणि आज संस्थेच्या 600 डेली कलेक्शनचे आमचे प्रतिनिधी आहेत आणि जवळपास 4.5 ते 5 कोटी रुपये पर डेचं आमचं कलेक्शन आहे. तुम्ही 1990मध्ये संस्थेचा एक पाया रचला आणि त्यानंतर पहिला शाखा विस्तार झाला. त्यानंतर आजपर्यंत म्हणजे त्यानंतरच्या 7 वर्षात अनेक चढउतार बघितलेत. आणि आतापर्यंत अशा संस्थेच्या किती शाखा तयार झाल्यात, विकसित झाल्यात? आजपर्यंत आमच्या 67 म्हणजे 67 शाखा आमच्या 3 राज्यात आहेत आणि 5 राज्याचं आमचं कार्यक्षेत्र आहे. जसा ग्राहक संस्थेचा हा विदर्भात आहे तसा राज्यभरातही आहे. एकूण विस्तार संस्थेचा कसा झालेला, म्हणजे भाग भांडवल आणि ठेवी एकूण किती आहेत? आमचं भाग भांडवल आज जवळपास भाग भांडवल आणि राखीव निधी 100 कोटीच्या घरात आहे आणि 1500 कोटीच्या वर आमच्या ठेवी आहेत आणि सभासदांची संख्या जे आहेत ते 1 ते 1.5 लाखापर्यंत गेलेली आहेत. 2000 नंतर साधारणपणे बँकिंग क्षेत्रापुढे खूप मोठी आव्हानं उभी राहिली. त्या वेळेस किंवा तिथून ते आजपर्यंत संस्थेनं कशी म्हणजे काळाची गरज ओळखून कशा प्रकारे स्वतःचा प्रवास साधलेला आहे? समाजाची आर्थिक निगड पाहता आणि समाजाची गरज पाहता आम्ही त्यांना ज्या सेवा निर्मल उज्ज्वलच्या माध्यमातून पुरवल्यात आणि जी गरज ज्यावेळेस समाजाला असते किंवा आर्थिक गरज समाजाला असते त्यांनाच आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आमची संस्था एक भरभराटीला आली आणि लोकांनी त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि प्रामाणिकपणे त्यांना मदत केली आर्थिकदृष्ट्या. त्याच्यामुळे आम्ही सगळं हे करू शकलो. सहकार क्षेत्रात तुम्ही आहात आणि या सहकार क्षेत्राचा एक महत्त्वाचा मंत्र आहे ते म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. तर मग हा तुम्ही स्वतःमध्ये कसा बाणवलात आणि संचालक मंडळानं सुद्धा हा मंत्र कसा अंगीकारला याविषयी काही थोडी माहिती? काय आम्ही काही आर्थिक बंधनं आम्ही स्वतःलाच पाळून घेतलेले आहेत की ज्या गोष्टी बाकी आर्थिक संस्थेमध्ये होतात, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण आम्ही त्यापासून दूर राहिलेलो आहे
आणि समाजाला जे मदत करायची आहे ते प्रामाणिकपणे मदत प्रत्येक दृष्टीने आम्ही केलेली आहे. बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. काही युवकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. आजही आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून, रोजगाराच्या दृष्टिकोनातून, आणि ते करून मग समोर आम्ही हे करतो. त्याच्यामुळे आमचा निर्मल उज्ज्वल थोडंसं भरभराटी आला. नागपूरमध्ये असंही एक चित्र आहे की बेरोजगारी बरीच आहे, त्याचबरोबर शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशीही काहीशी ओळख आहे. तर मग संस्थेनं शेती म्हणा किंवा शेतकरी, त्यांचे पाल्य किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी कसं सामाजिक योगदान दिलेलं आहे? आम्ही त्याच्यामध्ये काय केलं आहे की ॲग्रोबेस प्रोसेसिंग युनिटमध्ये आम्ही जिनिंग काढलेले आहेत आणि जिनिंगमध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांकडून आम्ही कापूस खरेदी करतो आणि पाहिजे तर मार्केटपेक्षा त्यांना चांगला रास्त भाव देऊन त्या खरेदी करतो. पुन्हा आम्ही काय केलेलं आहे की विदर्भातल्या काही महिलांना आम्ही मायक्रो फायनान्स म्हणतो आपण त्याला, पण अल्पबचत याच्यामध्ये त्यांना आम्ही फार मदत केली आहे. 60,000 महिलांना 120 कोटी रुपये आम्ही त्यांना 25-25 हजार रुपये, 20-20 हजार रुपये असे त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगासाठी मदत केलेली आहे विदर्भामध्ये. अच्छा, खूपच छान. अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या 3 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनीच, जगाप्रमाणे सगळ्यांनीच अनुभवला आहे तो म्हणजे कोरोना काळ, आणि या कोरोना काळाचा अर्थकारणावर खूप विपरीत परिणाम झालेला सुद्धा आपण अनुभवलेला आहे. तर मग अशा वेळी तुमच्या संस्थेनं कसा तग धरला, कोणता असा यशस्वी मार्ग शोधून काढला की जेणेकरून आजही संस्थेचं कार्य अविरतपणे चालू आहे? काय होतं की आम्ही ज्या याच्यामध्ये काम करतो, ज्या संस्थेमध्ये, आणि ह्या 3 गोष्टी आपल्याला ज्या अत्यावश्यक आहे, आपण काय म्हणू त्याला, कपडा, अन्न आणि घर, निवारा, या 3 गोष्टी निर्मल उज्ज्वल करते. आम्ही निवारा पण देतो, आम्ही रोटी पण देतो, आमचा बाजार पण आहे, आणि आपलं काय म्हणतो कपडा पण जे आहे ते आम्ही कपडा पण बनवून ते पण देतो. खूपच छान. मला एक सांगाल की भविष्यामध्ये आता निर्मल संस्थेची आणखीन प्रगती व्हावी किंवा वृद्धिंगत व्हावा, हा सगळा विस्तार, यासाठी काही वेगळ्या योजना आहेत भविष्यात? आम्ही विचार करतो आहे की विदर्भामध्ये एक टेक्स्टाईल पार्क असा हब बनावा, जेणेकरून बाकी स्टेटमध्ये जे B2B म्हणतो आपण, या B2C म्हणू आपण, की बिझनेस टू कस्टमर, हा आम्ही एक टेक्स्टाईलमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आम्ही कपड्यापर्यंत आलेलो आहे, याच्यानंतर आम्ही आता स्टिचिंगमध्ये पण आलेलो आहे, पण त्याला अजून जास्त प्रमाणात कसं करता येईल याच्यासंबंधी आम्ही आता सगळे प्रयत्न करतो. बरं, तुमचं खूप मोठा विजन आहे असं दिसून येतं, आणि विशेषतः जे तुम्ही बोलता आहात त्याच्यातून असं वाटतंय की रोजगार निर्मितीसाठी खूप मोठी संधी होऊ शकते. तर यातून किती रोजगार निर्माण होईल असं वाटतं? आतापर्यंत आम्ही 6,000च्या वर तर लोकांना रोजगार दिलेला आहे, पण आता मी रेडीमेड गारमेंट असं एक PNG कॉर्पोरेशन म्हणून आम्ही एक कंपनी काढलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या महिलांना, आता काय झालं आहे की पॅन्डेमिकमध्ये, या करोनाच्या काळामध्ये, की सगळ्यांचे रोजगार जात होते, किंबहुना ज्या महिला आपल्या घरी येत होत्या घरगुती कामासाठी, त्या महिलांनासुद्धा कामाला बंदी घातली होती, येऊ देत नव्हते. तर अशा पिरियडमध्ये मी PNG कॉर्पोरेशन म्हणून रेडीमेड गारमेंटचा आम्ही एक उद्योग सुरू केला, आणि त्याच्यामध्ये 350 महिलांना त्यांना ट्रेनिंग, 21 दिवसाचं ट्रेनिंग देऊन मोठ्या मोठ्या ब्रँडचे कपडे आम्ही निर्मिती करतो आहे, आणि याच्यामध्ये अजूनसुद्धा एक्सपान्शन करण्याचं काम आमचं सुरू आहे. बरं, तुम्ही टेक्स्टाईल इकोसिस्टीम तयार करताय असं आम्ही ऐकलं आहे. किंग्स अँड बेरी हा त्याचाच एक भाग आहे? बिलकुल बिलकुल. मग त्याविषयी आम्हाला थोडी माहिती. काय झालं की आपण जे ब्रँडेड कपडे घालतोय, त्या कपड्याची किंमत आम्ही पाहिलेली आहे की एकदम इस्टिमली वर असते. त्याच क्वालिटीचा कपडा, त्याच क्वालिटीची स्टिचिंग हे करून आम्ही 33%मध्ये, म्हणजे जे तुम्ही 100 रुपयाला घेत असेल, हे आम्ही 35 रुपयाला तुम्हाला किंग्ज आणि बेरीच्या माध्यमातून देऊ. कारण की काय झालेलं आहे की आम्ही जे करतोय की कापूस आमचा, धागा आमचा, कपडा आमचा आणि स्टिचिंग आमची, तर वन रूप सगळ्या गोष्टी आमच्या असल्यामुळं आम्हाला ते शक्य होते.
मग या स्किल्ड युवकांना तयार करण्यासाठी काही विशेष विजन आता अलीकडे तुमच्या आम्ही ते करतोय. हां, हां. आम्ही ते करतोय. आजच आमचा विषय झालेला आहे की जर एखाद्याला बिझनेस टाकायचा असेल तर त्याला आमच्याकडे जर आला तर आम्ही आर्थिक पासून त्याला बिझनेस सुरू होतपर्यंत सगळं पाठबळ देण्याचं काम निर्मल उज्ज्वल करेल. नक्की, खूपच सुंदर. तुम्ही सहकार क्षेत्रात आहात आणि अलीकडे आपण बघितलेलं आहे सहकार क्षेत्रासमोर फार मोठी आव्हानं उभी राहत आहेत. कारण म्हणजे सहकार क्षेत्रातूनच महाराष्ट्रानं खूप मोठा विकास साध्य केलेला आहे आणि संपूर्ण देशासमोर सुद्धा विकासाचा एक छान आदर्श तयार केलेला आहे. पण आत्ता सहकार क्षेत्राची परिस्थिती कशी वाटते आणि विशेषतः सहकार बँकिंग क्षेत्राविषयी काय वाटतं, काय आव्हानं आहेत? काय आहे, सहकार क्षेत्राला आपण काही लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहकार क्षेत्र इतकं चांगलं आहे की गव्हर्नमेंटकडे जेवढे काम करणारे लोक नसतील त्याच्यापेक्षा जास्त सहकारामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट काम करतात आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे डायरेक्टर्स लोक, प्रामाणिकपणे संस्थापक लोक जर काम करत असेल तर मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त कुठलंही काम होऊ शकत नाही. स्कोप खूप आहे, संधी खूप आहेत, मात्र प्रयत्नांची गरज आहे. जशी प्रशासनाकडून तशीच तरुणांकडून सुद्धा. एक चांगलं उदाहरण तरुणांसमोर आहे ते म्हणजे प्रमोद मानमोडे यांचं. अगदी आपण त्यांच्या बोलण्यातून ऐकलेलं आहे, 1 रुपयापासून सुरुवात करून त्यांनी आज त्यांच्या संस्थेचा विस्तार खूप वाढवलेला आहे. त्यांच्याकडून आदर्श घेऊन जर प्रत्येक तरुण असा उद्योगात किंवा त्याच्या नोकरी धंद्यामध्ये जर पुढे जात राहिला तर नक्कीच नागपूरचा, विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विकास साध्य झालाच म्हणून समजा. प्रमोद मानमोडे सर, खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. छत्रपतींचा विचार म्हणजे